ला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात मागणी होत होती। सभागृहामध्ये देखील शासनाच्या वतीने आम्ही हे आश्वासन दिलं होतं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांना आम्ही मदत करू, त्यांची कर्जमाफी करू। त्यानुसार विविध घटकांची चर्चा देखील आमची सुरू होती। मध्यंतरीच्या काळामध्ये काही आंदोलनं देखील झाली। त्या आंदोलकांना देखील आम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकार सकारात्मक आहे आणि चर्चेला तयार आहे। एक मंत्री गटाची उच्चाधिकार समिती देखील आम्ही तयार केली होती, ज्यांनी शेतकऱ्यांची जी काही सुकाणू समिती होती त्या समितीशी देखील विविध चर्चा केल्या। मग राजू शेट्टी असतील, भाई जयंत पाटील असतील, रघुनाथ दादा असतील, बच्चू कडू असतील, धनंजय जाधव असतील, दुर्डे असतील, जे जे काही सुकाणू समितीचे सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण त्या सगळ्या लोकांची विविध चर्चा या ठिकाणी झाल्या। काही मुद्द्यांवर एकमत झालं, काही मुद्द्यांवर होऊ शकलं नाही। आणि त्यानंतर मी स्वतः देखील गेल्या 2-3 दिवसांमध्ये विविध लोकांची चर्चा केल्या। चंद्रकांत दादांनी आणि समितीने चर्चा केल्या, विविध राजकीय पक्षांची चर्चा केली। मग काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्या पक्षांची आम्ही चर्चा केली। मी स्वतः श्री राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा केली। आणि आम्ही त्यानंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी यांच्याशी देखील अतिशय सविस्तर चर्चा केली। आणि या चर्चेच्या अंती राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। हा जो निर्णय घेतलेला आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे। आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे। काही पार्श्वभूमी आपल्यासमोर मला ठेवण्याची इच्छा आहे की आपण ॲग्रिकल्चर हाऊसहोल्ड पर कॅपिटा कर्ज किती आहे हे जर देशामध्ये बघितलं, म्हणजे घरटी कर्ज किती कृषीचं, कृषी विभागामध्ये, तर ते केरळमध्ये 2,13,000 रुपये आहे, आंध्र प्रदेशात 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडूत 1,15,900 रुपये आहे, कर्नाटकात 97,200 रुपये आहे, तेलंगणात 93,500 रुपये आहे, हरियाणामध्ये 79,000 रुपये आहे, राजस्थानमध्ये 70,000 रुपये आहे, महाराष्ट्रात ते 54,000 रुपये आहे, 54,700 रुपये। म्हणजे हे मी याकरता सांगतो आहे की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे। या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे। आणि आत्तापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला, तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती, पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली। महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती। तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे,
आंध्रनी जवळपास 20,000 कोटीची केली आहे, पंजाबनी 10,000 कोटी रुपयाची केली आहे, कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे. जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही OTSची योजना आणतो आहोत, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना OTS करून घेता येईल. त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील, मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील, कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो आहोत, माफ करतो आहोत. त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे. हा जर आपण हिशोब लावला तर एकूण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. आणि त्याचसोबत जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही, आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे. आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% पण 25,000 कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत. आणि आता जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल. त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूण राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते. अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे. मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे. प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे. हे करत असताना साहजिकच हा पैसा कुठनं उभा राहील असाही प्रश्न आपल्या माध्यमातून येणार आहे. ज्या प्रकारे आंध्रनी किंवा तेलंगणाने बँकांशी टायअप करून सरकारने त्याचे